पुरस्कार द्यायचा आहे. आकाशाने एक आकर्षक आता स्पोर्ट्स गॉगल त्याचबरोबर प्लेयर ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील देऊन सन्मानित केलं जात आहे. दरम्यान जाऊयात मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी आर्यन आलेत. डावखुरी हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल स्ट्रेट बॅटने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय सूरज निकमच्या बॅट मधून. नाही का चला आयोजक टीम्सना विनंती असेल थोडस बाउंड्री लाईनच्या चारही बाजूने तुम्ही स्वयंसेवक तैनात करा आपले. कारण सायंकाळची गोष्ट आहे सायंकाळची वेळ आहे त्यामुळे थोडस यावेळेस मात्र फटका फसला. एक क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पहिल्या विकेट होईल पतन. प्रवेश करतोय अर्थातच राजेंद्र रणवरे एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. आज संपूर्ण दिवसभर नवी मुंबईमध्ये ते खेळत होते त्याच कारणाने अवेलेबल नव्हते. अखेरच्या सामन्यासाठी ते उपलब्ध आहेत. साहिल चोगले मात्र सांघिक 9 धावा फलकावरती बाद होऊन माघारी परतले. राजू रणवरे नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये. त्यांच्या सोबतीला सलामीला आलेला फलंदाज सूरज निकम ज्याच्या बॅट मधून एक अप्रतिम चौकार आलेला आपण पाहिला. यावेळी हा बॉल थोडासा पिचिंग झाला तसं थोडंसं वळण घेत सरळ यष्टीरक्षक स्वप्नील यांच्या दिशेने मार्गस्थ झालेला आपण पाहतोय. 9 धावा असतील धावफलकावरती. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या षटकाचा विचार करता डावखुरी हाताचा यंग गोलंदाज आहे. अतिशय प्रभावशाली गोलंदाजी आज आपण संपूर्ण दिवसभरात त्याच्या माध्यमातून होताना पाहिली. यावेळीचा हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. बॉल जरूर चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट ज्यावरती एकच धाव घेतली जाईल आणि सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला असता 10 धावा असतील धावफलकावरती. चांगली सुरुवात दोन्ही संघाच्या दिशेने विचार करता. कारण पिशवी संघाच्या दिशेने विचार केला तर निश्चितच एक विकेट प्राप्त केले. तद्वर अंबर्डे संघाच्या दिशेने विचार केला तर मात्र एक 10 धावांची सलामी देखील पहिल्या षटकामध्ये दिली. त्यामुळे दोन्ही संघांच्या दिशेने मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती स्वतः अक्षय सांघिक दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी. समोर स्ट्रायकिंग गेन वरती राजेंद्र पहिलाच बॉल फेस करतील अक्षय यांचा. यावेळी आखूड टप्प्याचा बॉल षडम पुलचा फटका षटकार येतोय. राजेंद्र रणवरे यांच्या बॅट मधून पहिला षटकार या सामन्यातील.
धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्याच बॉलवरती मात्र अक्षयचं देखील स्वागत केलंय षटकाराने. यावेळीचा हा बॉल अकुट टप्प्याने खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी पाहावं लागेल आणि दोन फलंदाजांमध्ये ताळमेळची कमतरता आपल्याला जाणवली. त्याचंच मात्र रूपांतर विकेट मध्ये झालं. सूरजला मात्र माघारी परतावं लागेल धावचीच्या स्वरूपात. मिळतोय यावेळेस मात्र समोरच्या दिशेने मोठा फटका आणि बॉल चाललाय सरळ वन बाउन्स घेत सीमारेषेच्या बाहेर चौकार येईल. यावेळेस मात्र राजेंद्रला मात्र जीवनदान देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन पाटील आपल्याला डाऊन दी बॉल लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 20 धावा असतील धाव फलकावरती. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल उर्वरित दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस मात्र फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. अलॉंग दी कार्पेट एक धाव तर घेतली जाते पाहावं लागेल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. थांबवलं जात आहे. दोन्ही फलंदाजांनी आपापसात ताळमेळ चांगला दाखवला. त्यावरती एकच धाव घेतली जाईल. 21 धावा असतील धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल दुसऱ्या षटकाचा विचार करता. या संघाला पराभूत करण्यासाठी निश्चितच अंबरडे संघाला 35+ मात्र निश्चितच स्कोर धावसंख्येवरती लावावा लागेल. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा चांगला फटका पाहायला मिळतोय. सचिन पाटील कडून पुन्हा एकदा चुकी होतीये. वारंवार सचिन कडून चुका होत आहेत. आणखीन एक चौकार येईल. यावेळेस मात्र विकास रणवरेच्या बॅट मधून येतोय हा आणखीन एक क्लासिकल दर्जेदार असा चौकार. धावा धाव फलकावरती असतील. यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, गगनाला गवसणी घालणारा हा षटकार येतो विकास रणवरेच्या बॅट मधून आणि धावसंख्या जाऊन पोहोचल तब्बल 31 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे मास्टर. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला असता 31 धावा असतील. जवळपास 15.30च्या 50च्या सरासरीने मात्र धावफलकावरती धावा लावलेल्या आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती मात्र थोडासा बदलाव होईल. एक अनुभवी गोलंदाज अर्थातच स्वप्नील येतील. ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतात राजेंद्र रणवरे ज्यांच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार पाहिला. नॉन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतील विकास ज्यांच्याही बॅटमधून एक चौकार एक षटकार. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न, बॉल चाललाय सर थडम्याच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत जरूर परंतु बॉलने मात्र रेस जिंकलेला आहे. बॉल चाललाय सर लॉंग स्टॉप आणि थडम्याच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार येईल यावेळेस राजेंद्र रणवरेंच्या बॅटमधून. तीस धावा असतील धावफलकावरती. अकुल टप्प्याचा बॉल शोलम पुलचा फटका. पुल पॉवरफुल ब्युटिफुल अँड वंडरफुल बिग हिट षटकार. यस लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. पहिला रिव्हरचा त्यानंतर पुलचा फटका. 2 चेंडूवरती तब्बल 10 धावा खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात स्वप्नील यांनी.
यस, इथे मात्र वेगळं काहीसा करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, पंचांनी देखील वाईट बॉल घोषित केलेला पाहायला मिळतोय. अवांतरच्या स्वरूपात आणखी एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 42 या आकड्यावरती. 42 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 महत्वाचे विकेट गमावले जरूर. यस, इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने नितीन येतील बॉलवरती फंबल झाले, त्याचाच फायदा घेत दुसरी धाव देखील कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण निश्चितच पाहतोय दोन्ही फलंदाजांकडून क्षेत्ररक्षकावरती थोडंसं दडपण टाकण्याचा प्रयत्न होतोय, कारण पहिली धाव अक्षरशः चित्याच्या चपळाईने पूर्ण करतायत. धावफलक जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता, फटका फसलाय. राजेंद्र नवरे स्वतःवरती नाराज आहेत, कारण ज्या चेंडूवरती षटकार आला असता त्या चेंडूवरती मात्र स्वतःची विकेट त्यांनी गमावली आहे. डगआउट मधून देखील राजेंद्र यांच्यासाठी टाळ्या होतात, कारण त्यांनी खेळी देखील तितकेच महत्वाचे केले. जरूर ते थोडेसे उशिरा टीम सोबत जोडले गेले, परंतु पहिल्या षटकामध्ये त्यांना फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरावं देखील लागला. दरम्यान जाऊयात मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपलेला आहे. धावफलकावरती तब्बल 44 धावा आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. नवीन बॅटर मात्र डावखुरी हाताचा फलंदाज गणेश मैदानामध्ये दाखल होतील. पहिल्या इनिंग मधील पहिल्या मॅच मधील मात्र मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी सध्या मैदानामध्ये. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. बॉल चाललाय सर, वन बाउन्स घेत सीमा रेषेच्या बाहेर चौकार येईल गणेशच्या बॅट मधून. इथे मात्र पुन्हा एकदा थोडंसं गतीमध्ये केलेलं परिवर्तन, दिशा हे फक्त बॉलला ढकललंय. बॉल चाललाय सरळ बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहावं लागेल. चौथ्या धावेचा कोणता प्रयत्न होईल का पाहावं लागेल. इथे मात्र चौथ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद होईल. 3 धावा निश्चितच घेतल्या जातील आणि तिहेरीच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 51 या आकड्यावरती. 1 रन शॉर्ट आहे. 50 धावा जिंकण्यासाठी गरज असेल 51 धावांची. तो पत्ता करतो गुल भरघोस मतांनी जिंकून आल्याबद्दल आपल्या भाऊंचा अभिनंदन. मनासारखा राजा चला विनंती असेल यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. कोपर्डे वर्सेस कोलगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना माझी विनंती आहे आपण त्वरित यायचंय. चला कोपर्डे संघाकडून योगीराज त्वरित आपण यायचंय टॉस साठी. त्याचबरोबर कोपर्डे टीम कडून देखील यायचंय.
चला रोहित पाटील आपण यायचं टॉस साठी विनंती असेल. चला विनंती असेल दोन्ही टीम्स अंबर्डे आणि वनागडेवाडी थोडंसं फास्ट खेळा. चला कोळगाव टीमचे कॅप्टन आलेले आहेत. कोपाळे टीम आपण या ठिकाणी यायचं आहे नाणेफेकीसाठी विनंती असेल. रोहित पाटील आपण यायचं आहे टॉस साठी कारण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार अवेलेबल आहेत. धन्यवाद. यावेळीचा पहिल्याच बॉल वरती अक्षयने देखील आपले इरादे स्पष्ट केलेत. षटकाराने मात्र साहिल चोगले यांचं देखील स्वागत केलंय अक्षय होनागडेने. जरूर आम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु आम्ही देखील तितक्याच ताकदीनिशी मैदानामध्ये उतरणार आणि प्रयत्न देखील करणार. पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलाय अगेन्स्ट साहिल चोगले. यावेळीस मात्र फुलटॉस चेंडू होता. ज्यावरती 2 धावा निश्चितच कंप्लीट होतील आणि दुहेरीने मात्र धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या आकड्यावरती. आठ धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 51 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला वनागडेवाडी हा संघ पहिल्या 2 चेंडूवरती तब्बल 8 धावा जमवण्यामध्ये यश आलेला आपण पाहतोय. साहिल चोगले अक्षयसाठी यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी फंबलिंग होतंय. फंबलिंगचं रूपांतर चौकारामध्ये होतंय. मिसफील्ड होते राजेंद्र रणवरे सारख्या यश क्षेत्ररक्षकाकडून. तब्बल 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या आपण पाहतोय साहिल चोगले यांनी देखील. येस इथे मात्र विकेटचं पतन. मोठी मासळी मात्र गळाला लागताना पाहायला मिळाले. उजव्या एष्टीच्या खूपच बाहेरून डिलिव्हर केलेला हा बॉल त्यावरती अक्षयला मोहा आवरता आला नाहीये आणि बॅटची कडाई घेऊन सळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाताना पाहायला मिळाला. पूर्णपणे प्लॅनिंग केलं होतं या विकेटसाठी. त्या प्लॅन मध्ये यश देखील येताना आपल्याला पाहायला मिळतंय अंबर्डे टीमला. कारण ही विकेट खूप महत्वाची होती. या विकेटवरती बरंच काहीच या सामन्याचं चित्र अवलंबून होतं. ती विकेट मिळवण्यामध्ये मात्र साहिल चोगलेला यश आलेला आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज मात्र अक्षय. बारा या धावसंख्येवरती मात्र अक्षय वनागडेला माघारी परतावं लागलं. ज्याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आला होता. एक दुहेरी आली होती. त्यानंतर मात्र 4थ्या चेंडूवरती साहिल चोगले याने देखील कमबॅक केलंय. त्याने देखील सांगितलं मी देखील रायझिंग सुपरस्टार का आहे. अंडर 23 चा जो कर्णधार होता. यावेळी फुल टॉस बॉल त्यावरती फुल टॉल वसूल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सर मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय अक्षय वनागडेच्या बॅट मधून. अजूनही 13 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 13 चेंडूमध्ये 33 बनवावे लागतील. पाहावं लागेल अखेरच्या चेंडूवरती काय घडते काय बिघडतं. इथे इनसाइड आउट. वा 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 हा क्लास आहे अक्षय वनागडेचा. षटकार येतोय या बॉलवरती.
पहा सामना होता कुठे पहा, या दोन षटकारांनी मात्र सामन्याचं चित्र स्पष्ट होतंय. सामना सध्याच्या घडीला डोलायमान अवस्थेत आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघांच्या दिशेने जर विचार केला सामना कोणत्याही संघाच्या दिशेने झुकू शकतो. इथून मात्र 18 चेंडूमध्ये 51 धावांचं आव्हान होतं. आता पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 27 धावांचं आव्हान येऊन टेपलेलं पाहायला मिळत आहे. अखेरच्या 2 चेंडूवरती आलेले 2 मोठे फटके अक्षय वनागडेच्या बॅट मधून आलेले 2 षटकार. या षटकाराच्या मदतीने मात्र आपण जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 24 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती मात्र राजेंद्र रणवरे राईट हॅम ओव्हर अराउंड दी विकेटने यावेळेस नितीन साडी. यावेळेस बॉल मात्र हवेत आहे, पाहावं लागेल कोणता क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल येतोय, झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळाला या ठिकाणी. आणि नितीन सारख्या मात्र फलंदाजाला या ठिकाणी जीवनदान मिळताना पाहायला मिळतंय. नितीन पाटील सारख्या फलंदाजाला जीवनदान देत आहे. यावेळेस मात्र तुम्हाला निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्याचा भरदंड भरावा लागेल का हे देखील पाहावं लागेल. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. पहिल्याच बॉलवरती एक संधी निर्माण केली होती. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मात्र मिस अंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये आलेलं यश आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 10 चेंडू आणि इथून बनवावे लागतील 20 धावा. सामना पहा होता कुठे. सामन्याच्या सुरुवातीला असं वाटलं होतं की अंबर्डे संघ एकतर्फी सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करेल, परंतु मागील षटकाच्या लगातारच्या 2 चेंडूवरती आलेले 2 षटकार, ते षटकार मात्र निश्चितच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरतील. दरम्यान मात्र अक्षय वनागडे सेट ऑन फायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार आलेले आपण पाहिले. 10 चेंडू 20 धावा. येस इथे नशिबाची साथ निश्चितच अंबर्डे टीम बरोबर नाहीये, परंतु वनागडेवाली टीम सोबत निश्चितच आहे. चौकार येतोय या दरम्यान मात्र नशिबाचा चौकार येतोय. समीकरण पुन्हा एकदा बदले. 9 चेंडू आणि इथून बनवावे लागतील 16 धावा. दोन बॉल जर इथून पुढे डॉट आले तर मात्र निश्चितच सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी प्राप्त होईल अंबर्डे टीमला. परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय अक्षय वनागडे, मैदानाच्या बाहेरूनच काहीतरी इरादे स्पष्ट करून येताना आपल्याला पाहायला मिळालाय. इथे पुन्हा एकदा विकेटची संधी निर्माण झाली होती, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. तदोर मात्र 2 धावा निश्चितच कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. धावफलकावरती पाहायला मिळतील 37 धावा. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, बनवाव्या लागतील 14 धावा. 1 विकेट मॅच मध्ये अंबर्डे संघ कमबॅक करेल. एक मोठा फटका निश्चितच सामन्यावरती प्रभुत्व निर्माण करेल वनागडेवाडी हा संघ. यस इथे मात्र पाहावं लागेल विकेटचं होईल पतन, फलंदाज बाद होईल. अक्षय वनागडेला मात्र तंबूच्या आचरेला एक मोक्याच्या क्षणी एक महत्वाची विकेट राजेंद्र यांनी प्राप्त केलेली आपल्याला पाहायला मिळाली. येस विकेट मात्र आली आहे. मोकेच्या क्षणी अक्षय वनागडेची एक विकेट आली. नवीन बॅटर मात्र 4थ्या क्रमांकावरती स्वप्नील मैदानामध्ये या बॉल वरती खूपच काही निर्भर असेल. मोठा फटका आला तर मात्र येस डॉट बॉल येतोय. यावेळेस डॉट बॉल येतोय आणि
लगातारच्या 2 डॉट बॉलने मात्र थोडं सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा अंबर्डे टीमचा देखील या ठिकाणी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये संपन्न होताना धावफलकावरती असतील सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर 37 धावा, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 14 धावेंची. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल, सूरज येतील की विकास पाहावं लागेल. तिघांमध्ये मात्र निश्चितच थोडंसं संभाषण होताना आपल्याला पाहिलं होतं, छोटीशी टीम मिटिंग होताना पाहायला मिळते. निश्चितच सूरजवरती विश्वास दाखवलाय. 6 चेंडू आणि 14 धावांचं आव्हान असताना मात्र सूरज निकमच्या हातामध्ये बॉल दिलेला आपण पाहतोय. समोर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय नितीन पाटील, ज्या नितीनला एक जीवनदान शून्यावरती खेळत असताना मिळालंय. चला त्वरा करा, 2 मिनिटांचा होऊ दे. चला त्वरा करा. पहिला बॉल सूरजचा, टप्प्याचा बॉल आणि काय घडतंय मैदानामध्ये. चौकार येतोय या ठिकाणी. 5 चेंडू आणि 10 धावा. सूरज निकम. पाच चेंडू 10 धावा. नितीन पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्या नितीनच्या बॅट मधून मात्र यावेळी चौकार आलेला आपण पाहतोय. ज्या नितीनला राजेंद्र रणवरे यांच्या पहिल्याच चेंडूवरती एक जीवनदान मिळालं होतं, अगदी शून्यावरती खेळत होता त्या ठिकाणी. त्यानंतर मात्र निश्चितच चला मॅच बॉल आलाय, मॅच बॉलने कंटिन्यू करा. चला कोपरडे संघ आपण सज्ज राहायचं, आपला निर्णय सांगायचा आहे. आपण नाणेफेक जिंकलेले आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, कोपरडे वर्सेस कोळगाव. दरम्यान जाऊयात पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने. रंगतदार अवस्थेत असणारा हा सामना. 5 चेंडू 10 धावा. यावेळेस मात्र विकेटची निश्चितच संधी निर्माण झाली होती. डॉट बॉल येईल. 4 चेंडू आणि 10 धावा. पाहावं लागेल कशा पद्धतीने सूरज कमबॅक करून देत आहेत टीमला. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल निश्चितच आपण पाहतोय. रत्नाई निनाय व नवलाई देवी चषक 2025 या स्पर्धेचा इथे सामना पाहावा लागेल. षटकार येतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बनवावे लागतील 4 धावा. एक प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल 30 यार्ड सर्कल मध्ये, कारण तुमच्याकडे जो टाइम होता तो कंप्लीट झालेला, त्यामुळे तुम्हाला एक उर्वरित प्लेयर 30 यार्ड सर्कल मध्ये खेळवावा लागेल. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बनवावे लागतील 4 धावा. 3 चेंडू आणि 4 धावा. पाहावं लागेल सूरज निकम काय करतील. एखादा डॉट बॉल सामन्यामध्ये थोडस कमबॅक करण्यामध्ये यशस्वी ठरतील निश्चितच अंबर्डे संघ. सूरज निकम पाहावं लागेल आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये प्रवेश करून देतील का. येस, इथे शक्य होत नाहीये. आणि सामना मात्र या ठिकाणी फिनिश होतोय. वनागडेवाडी संघ मात्र यावेळेस या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हार्ड लक अंबर्डे. कॉंग्रॅच्युलेशन वनागडेवाडी टीम आणि संपूर्ण अक्षय वनागडे यांची संपूर्ण टीम. चला नवीन बॉल मैदानामध्ये द्या. विनंती असेल नवीन बॉल मैदानामध्ये द्या.